नसरापूर चिमुकली अत्याचार आणि हत्येप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला सुनावणार आहे। 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला फाशी मिळणार की जन्मठेप हे आज स्पष्ट होणार आहे। साधारण सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। गुरुवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद पूर्ण झालाय। न्यायालयानं हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी असल्याचं म्हणत भीमराव कांबळेला दोषी ठरवलेलं आहे। तर सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे। भीमराव कांबळेवरती ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झालेले आहेत। यातील 2 गुन्ह्यांमध्ये थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे। एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप तर एका गुन्ह्यामध्ये 14 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे। आता आज अंतिम सुनावणीत न्यायालय काय शिक्षा सुनावणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि भीमराव कांबळेला दोषी ठरवलं तेव्हा कोर्टात नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। तो प्रसंग आठव आणि तूच ठरव की तुला काय शिक्षा दिली पाहिजे असं न्यायाधीशांनी विचारलं। त्यावरती दोषी भीमराव कांबळे म्हणाला, मी त्या दिवशी त्या मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो। त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला। मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती। त्यावरती न्यायाधीशांनी म्हटलं, आता तू जे सांगतोय तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय। तुला कोणती शिक्षा द्यायला हवी? यावर भीमराव कांबळेनं न्यायाधीशांना कोणतंही उत्तर दिलं नाही। आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही। ज्या मुलीनं त्याच्यावर विश्वास ठेवला तिच्यावर त्यानं 39 मिनिटं घृणास्पद प्रकार केला। वैद्यकीय तपासणीत भीमराव कांबळेनं मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय असं वकिलांनी सांगितलं। त्या लहान मुलीच्या अंगावर 18 जखमा आरोपीनं लैंगिक अत्याचार करताना केल्या। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपीनं फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेलं आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला। त्याचबरोबर आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्याची भीतीही व्यक्त होतीये। आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, जेणेकरून कोणताही गुन्हा करताना गुन्हेगार 4 वेळा विचार करेल। आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं कुटुंब देखील पुढे आलं नाही, कारण आरोपीच्या कुटुंबानं 2 वेळा आरोपीला सुधारण्याची संधी देऊनही तो सुधारला नाही। गुन्हेगाराचं वय पाहता तो सुधरू शकत नाही। त्याच्या देहबोलीवरून आजतागायत कोणताही पश्चाताप झाल्याचं आढळून आलेलं नाही। तर असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।